नमस्कार मित्रांनो, आपण अॅट्रॉसिटी ऍक्ट म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या वर होणाऱ्या अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी जो कायदा 1989 मध्ये करण्यात आला त्याचा विषयी विचार करणार आहोत। कारण भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या विरुद्ध होणारे अत्याचार थांबवण्यासाठी हा कायदा करण्यात आला। मित्रांनो, या कायद्याचा उद्देश जर आपण बघितला तर एससी आणि एसटी समाजातील व्यक्तींना सामाजिक अन्याय, आर्थिक शोषण आणि अन्य प्रकारच्या अत्याचारापासून संरक्षण देणं हा त्यामागचा हेतू आहे। आता या अॅट्रॉसिटी ऍक्टच्या मागील जर पार्श्वभूमी आपण जाणून घेतली तर मित्रांनो, ऐतिहासिक सामाजिक अन्याय हा आपल्याला लक्षात येतो। कारण भारतात शतकानुशतके अनुसूचित जाती जमातींवर अत्याचार झाले, त्यांच्याविषयी भेदभाव केला गेला, शोषण झालेलं आहे आणि त्यांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या मागे ठेवण्यात आलं। त्यामुळे त्यांचं संरक्षण करण्याची आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला रोखण्याची गरज जाणवली आणि त्यातूनच हा अॅट्रॉसिटी ऍक्ट निर्माण झालेला आहे। याशिवाय भारतीय संविधानाचं तत्व जर आपण बघितलं तर भारतीय संविधानाने अनुसूचित जाती आणि जमातींना संरक्षण देण्याची शिफारस केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या तत्वांची मांडणी केलेली आपल्याला माहिती आहे, ज्यामुळे या समाजाच्या विकासाला प्रोत्साहन मिळावे हा त्यामागचा हेतू होता। यानंतर जर आपण तिसरा हेतू बघितला तर संरक्षणात्मक कायद्यांची गरज त्या ठिकाणी जाणवली। कारण संविधानिक तरतुदीनंतर अनुसूचित जाती आणि जमातींवर अत्याचार कमी झाले नाहीत, त्यामुळे त्यांना संरक्षण देण्यासाठी आणि गुन्हेगाराला कठोर शिक्षा देण्यासाठी विशेष कायद्याची आवश्यकता भासली आणि त्यातूनच 1989 मध्ये हा अॅट्रॉसिटी ऍक्ट लागू झालेला आहे। आता या अॅट्रॉसिटी ऍक्ट जो लागू झाला त्याच्या मागची पार्श्वभूमी जाणून घेतल्यानंतर आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की यात नेमक्या कोणकोणत्या तरतुदी केलेल्या आहेत। मित्रांनो, या अॅट्रॉसिटी ऍक्टच्या प्रमुख तरतुदींचा जर आपण विचार केला तर यामध्ये अत्याचाराची व्याख्या करण्यात आलेली आहे। मग यामध्ये फिजिकल हिंसा असेल, शाब्दिक अत्याचार आहे, जबरदस्तीने मालमत्ता हिसकावून घेणं किंवा त्यांचा अपमान करणं। एवढंच नाही तर महिलांवर लैंगिक अत्याचार या संदर्भातल्या विविध गोष्टींचा समावेश या अत्याचार शब्दामध्ये करण्यात आला। दुसरी गोष्ट जर बघितलं तर गुन्हे दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे ती सोपी करण्यात आली। कारण पीडित व्यक्तीच्या तक्रारीवर त्वरित कारवाई होणे आवश्यक आहे आणि या दृष्टिकोनातून कोणत्याही पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्याच्या संदर्भातली तरतूद करण्यात आली। या गुन्ह्यासाठी विशेष पोलीस अधिकारी सुद्धा नियुक्त केले जातात। एवढंच नाही तर तिसरी गोष्ट जर आपण बघितली तर आर्थिक आणि सामाजिक संरक्षण त्या ठिकाणी देण्यात आलं। म्हणजे जे पीडित आहेत त्यांचं आर्थिक नुकसान जर झालं असेल तर त्याची भरपाई देणे, त्यांच्या पुनर्वसनासाठी मदत करणे आणि त्यांना संरक्षण मिळवून देण्याच्या संदर्भातही तरतूद या अॅट्रॉसिटी ऍक्टमध्ये करण्यात आलेली आहे। मित्रांनो, कठोर शिक्षेची तरतूद सुद्धा या कायद्यामध्ये करण्यात आली। कारण अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा करून अनुशासन निर्माण करणं आणि समाजात अत्याचाराच्या विरुद्ध कडक पावलं उचलणं हा त्यामागचा हेतू आहे। झटपट तपास आणि कारवाईची सूचना आहे। अत्याचाराच्या प्रकरणामध्ये तपास जलद व्हावा यासाठी तपासाचे ठराविक वेळ म्हणजे 60 दिवसाच्या आत पूर्ण करण्याचं बंधन या ठिकाणी घालण्यात आलं। मित्रांनो, विशेष न्यायालयाच्या स्थापनेचाही विचार या कायद्यात करण्यात आलेला आहे। कारण अॅट्रॉसिटी ऍक्टच्या अंतर्गत असलेल्या प्रकरणांची त्वरित न्यायनिवाडा व्हावा यासाठी विशेष न्यायालय स्थापन केली गेली आहेत। पीडितांना संरक्षण देण्याची आणि त्यांना आर्थिक नुकसान भरपाई करून देण्याची तरतूद आहे। पीडितांना सुरक्षेचे आश्वासन आहे, त्यांच्या पुनर्वसनासाठी मदत केली जाते। एवढंच नाही तर जामीन नाकारण्याची तरतूद सुद्धा या कायद्यात आहे। अॅट्रॉसिटी ऍक्टच्या अंतर्गत असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपीला लगेच जामीन मिळत नाही। काही प्रकरणात जामीन मिळणं खूप कठीण असतं। अॅट्रॉसिटी ऍक्टमध्ये वेळोवेळी कायद्यात बदलही त्यानुसार करण्यात आले। 1989 मध्ये करण्यात आलेल्या अॅट्रॉसिटी ऍक्टमध्ये परिस्थितीनुसार किंवा जनतेच्या डिमांडनुसार म्हणा किंवा इच्छेनुसार काही बदलही करण्यात आले। मित्रांनो, 2015 मधील सुधारणांचा जर विचार केला तर अॅट्रॉसिटी ऍक्टमध्ये 2015 मध्ये काही महत्वाच्या सुधारणा केल्या गेल्यात। यात नवीन अत्याचारांचा समावेश करण्यात आला, जसे की सामाजिक बहिष्कार आहे, जबरदस्तीने मालमत्ता हस्तगत करणं आहे, अनुसूचित जाती जमातींच्या महिलांवर झालेल्या लैंगिक अत्याचारांना कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली। 2018 मधील सुधारणांचा जर विचार केला तर सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये एका निर्णयाद्वारे काही बदल सुचवले।
त्यामध्ये आरोपींना अटक करण्यापूर्वी प्राथमिक चौकशी होणे आवश्यक होते. मात्र हा निर्णय अनेक आंदोलनाचा विषय पण बनलेला आहे. कारण सरकारने ऍक्टचे मूळ कठोर स्वरूप टिकून ठेवण्यासाठी 2018 मध्ये सुधारणा करून हा निर्णय बदलला आणि या सुधारणेअंतर्गत आता आरोपींना प्राथमिक चौकशी विना त्वरित अटक करता येईल असा बदल पुन्हा करण्यात आला. 2020 मध्ये या कायद्यामध्ये पुन्हा सुधारणा झाली. SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीला अधिक प्रभावी करण्यासाठी सरकारने 2020 मध्ये विशेष उपाययोजना केल्या आणि या सुधारणांतर्गत पीडितांना न्याय आणि सुरक्षा मिळवून देण्यासाठी विशेष मॉनिटरिंग समितीची स्थापना सुद्धा करण्यात आली. अॅट्रॉसिटी ऍक्टमुळे अनुसूचित जाती जमातींवर होणाऱ्या अत्याचारांवर काही प्रमाणात नियंत्रण आले आहे आणि या कायद्यामुळे पीडितांना संरक्षण आणि न्याय मिळवण्यासाठी अधिक प्रभावी मार्ग उपलब्ध झालेला आहे. पण मित्रांनो, अॅट्रॉसिटी ऍक्टचा मूळ जो हेतू आहे ना, तो अनुसूचित जाती जमातींवर होणाऱ्या अन्यायाला, अत्याचाराला आळा घालणं आणि त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगता यावं हा होता. आणि या कायद्यामुळे आपण पाहतो अनुसूचित जाती जमातींच्या हितसंबंधाचं रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात आले. यामध्ये सरकारला काही प्रमाणात यश मिळालं. त्यांच्या अंमलबजावणीवर आधारित काही प्रतिक्रिया आणि त्याला काही विरोधही झालेला आहे. सामाजिक न्यायाची स्थापना करणं, भेदभाव दूर करणं आणि या समाज घटकांचा सर्वांगीण विकास हा सुनिश्चित करणं या अॅट्रॉसिटी ऍक्टचा मूळ हेतू आपल्याला दिसून येतो. या अॅट्रॉसिटी ऍक्टचे समर्थन करणाऱ्यांचं मत आहे की अनुसूचित जाती जमातीचं हित जोपासणारे अनेक लोक आणि संघटना आपण पाहतो याचं समर्थन करतात. त्यांच्या मते हा कायदा पीडितांना न्याय मिळवण्यासाठी आणि समाजातील असमानता दूर करण्यासाठी महत्वाचा आहे. त्यांनी हा कायदा आवश्यक आणि योग्य पाऊल असल्याचं म्हटलेलं आहे. कारण हा समाज समूह आजही अनेक भागांमध्ये अत्याचारांना सामोरं जात आहे आणि या दृष्टिकोनातून हा कायदा महत्वपूर्ण असल्याचं समर्थन अनेकांनी केलंय. पण काही लोकांनी या कायद्यावर आक्षेप पण घेतलाय. कारण काही लोक किंवा आणि संस्था आपण पाहतो अॅट्रॉसिटी ऍक्टला विरोध करतात. त्यांचा दावा आहे की या कायद्याचा गैरवापर होतोय आणि बऱ्याचदा निर्दोष व्यक्तींना कसलाही पुरावा नसताना अटक केली जाते. विशेषतः या कायद्याचा वापर व्यक्तिगत वैराच्या आधारे किंवा खोट्या आरोपामार्फत सुद्धा करता येत असल्याचं मत जे विरोधक आहेत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि या कायद्यामध्ये सुधारणांची मागणी करणारे काही आहेत. कारण काही सामाजिक गट आहेत की अॅट्रॉसिटी ऍक्टमध्ये सुधारणा करण्याची मागणी करतायत. त्यांच्या मते हा कायदा योग्य असला तरी त्याच्या अंमलबजावणीमध्ये मात्र पारदर्शकता असली पाहिजे. तक्रारीची सखोल चौकशी झाली पाहिजे. निष्काळजी तक्रारीमुळे निर्दोषांना शिक्षा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि सर्वोच्च न्यायालयाने 2018-2020 मध्ये जे काही बदल सुचवले जेणेकरून आपण पाहतो की या कायद्यामध्ये परिस्थितीनुसार बदल करण्यात आले. अशा प्रकारे मित्रांनो, सामाजिक न्याय आणि समानता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आणि होणारे अत्याचार दूर व्हावे, विषमता नष्ट व्हावी, समाजामध्ये सामाजिक समानता निर्माण व्हावी, समाजातील ज्या व्यक्ती दुर्लक्षित आहेत त्यांना न्याय मिळावा या हेतूने हा कायदा करण्यात आला. निश्चितच अॅट्रॉसिटी ऍक्ट यामधल्या तरतुदी, त्यामागची ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्यासंबंधी लोकांच्या असलेल्या काही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलाय. मित्रांनो, अतिशय संक्षेपाने आपण या अॅट्रॉसिटी ऍक्टच्या संदर्भात विचार केलेला आहे. आपणास यातल्या महत्वपूर्ण बाबी समजण्यास निश्चित मदत झाली असेल अशी अपेक्षा बाळगते आणि थांबते.